आज आपल्या माझी सर्वप्रथम आपल्या सर्वांना विनंती आहे की शांतपणे आपण सर्व गोष्ट नीट ऐकून घ्यायला पाहिजे. थोडंसं मी विस्तृतपणे हे करतो, जास्त वेळ घेणार नाही. 10-15 मिनिटात आपण आलो. आज दोन गोष्टीचे मला आभार मानावेसे वाटतात की सर्वप्रथम ही आपल्या तालुक्यात आपल्या तालुक्यातल्या काही तरुण मंडळींनी एकत्र येत आपल्या पाणी प्रश्नावर येतोय का आवाज? आपल्या पाणी प्रश्नावर एक असं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं की ज्या व्यासपीठावर आपण राजकीय जोडे बाजूला ठेवून आपली मेहनत आणि आपल्या तांत्रिक गोष्टींची चर्चा करता येईल. खऱ्या अर्थाने आपला हा चांदवड तालुका असेल, देवळा तालुका असेल किंवा नाशिक जिल्ह्याचा हा जो पूर्व भाग आहे, हा भाग हा कायमचा दुष्काळाला पोचलेला आहे. आपल्या ह्या भागांमध्ये या 5-6 तालुक्यांमध्ये मराठवाड्याच्या काही तालुक्यांपेक्षाही कमी पर्जन्यमान होतं. पण दुर्दैवाने वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या शासन दरबारी मराठवाडा म्हटलं की दुष्काळी आणि नाशिक जिल्हा म्हटलं की मुबलक पाणी असलेला जिल्हा, अशी ही समज झालेली. आणि ह्या समजामध्ये कुठंतरी नाशिक जिल्ह्याला पाण्याचं दुर्भिक्ष नाही असं शासन दरबारी कुठंतरी तिथं कायम नोंदलं गेलेलं आहे. आज आपण इथे चर्चा करत असताना मी खरं भाऊंना याच्यासाठी विनंती केली की मी शेवटी बोलतो भाऊ, कारण उत्तर मला द्यायची आहे. आरोपीच्या पिंजऱ्यात कुठेतरी मला उभं केलं जाईल ह्या याच्याने मी तुम्हाला बोललो. पण भाऊ, तुम्हाला खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देईन की तुम्ही एक गोष्ट मान्य केली किंवा एक गोष्ट तुम्ही पण सर्वांना सांगितली की हे आपल्या सर्वांचं काम आहे, याच्यामध्ये राजकारण आणता कामा नाही. आणि खरं माझ्या मनातली खंत भाऊ तुम्ही बोलून दाखवली की मागच्या, हे तुमचं मोठेपण आहे जे तुम्ही म्हटले की मागच्या 10 वर्षात आमदारांनी काय केलं हे आपण त्याला विचारायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर आपणही त्याचा पाठपुरावा केला नाही, कारण ही माझ्या मनामध्ये कायमची खंत आहे. इथं बसलेल्या एकाने तरी सांगावं की मागच्या 10 वर्षामध्ये मी हत्यारच्या बाबतीत असेल तुझ्याशी बोललो, नारपारच्या बाबतीत असेल तुझ्याकडे पाठपुरावा केला. भाऊ, तुम्ही म्हणतात त्या गोष्टीला तंतोतंत 2014चा तो दिवस मला अजूनही आठवतो, ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मी तुमच्याकडे आलो. या 3 गोष्टींची आपली चर्चा झाली. कार्डो असेल, माकडो असेल, हत्यार असेल. माझी एक सवय आहे, जे काम मी करतो प्रामाणिकपणे करतो, त्याला कुठं उहापोह करायचा, इकडं तिकडं सांगायचं, एक माझ्यामध्ये दुर्दैवाने एक थोडीशी खामी आहे. किंवा सगळ्यांना ह्या गोष्टीमध्ये घ्या आणि एकत्र हे करा, मग हे सांगत राहा, ते सांगत राहा, ते कुठेतरी करायला मी कमी पडतो. पण प्रामाणिकपणे मी जे काही 10 वर्षामध्ये प्रयत्न केलेले आहे ते राजकारण विरोधी मी तुम्हाला आज सांगू इच्छितो. आणि त्याच्याबद्दल आपण सर्वांनी हे व्यासपीठ इथं उपलब्ध करून घेतले. हे याच्यासाठी नाही की आपल्याला भविष्य काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन की आजपासून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे. आणि भाऊ, तुम्ही जे सजेशन केलं तेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे की प्रमुख एक 7-8-10 जण बसायला पाहिजे. त्या 7-8-10 जणांनी टेक्निकल गोष्टी ज्या आहेत ह्या टेक्निकल गोष्टींवर काम करून त्या टेक्निकल गोष्टींमध्ये काय अडीअडचणी येतात, आपण जेव्हा एखाद्या गोष्ट हातात घेतो तेव्हा त्याच्यामध्ये 2 भाग असतात. एक असतो भावनिक भाग असतो. ही भावनिक भाग काय असतो की एखादा शेतकरी, एखादा तरुण आहे, एखादा कळकळीने एखादी गोष्ट मांडतो, पण ती मांडत असताना त्याला आपल्याला शासनाकडे मांडत असताना त्याला आपल्याला कागद दाखवावा लागतो, कागद बोलावा लागतो. आणि हा कागद जोपर्यंत आपण तयार करत नाही तोपर्यंत ती गोष्ट ही वस्तुस्थितीमध्ये तिथे उत्तर येत नाही. एक प्रकल्प घेऊन आपण त्याच्यावर हे करू, कारण खऱ्या अर्थाने सर्व प्रकल्पांबद्दल आपण बोललो पाहिजे.
आपले जे प्रामुख्याने दोन प्रकल्प आहे, जे नारपार आहे, हत्यार आहे, ज्याच्यासाठी आज आपण प्रामुख्याने ही बैठक बोलवली, त्याबद्दल थोडासा उहापोह मी करू इच्छितो. सर्वप्रथम तर मला वाटतं कोणीतरी इथे संजू भाऊ तुम्ही बोलले की भगरे साहेबांनी आणि शोभाताईंनी तो प्रश्न टाकला संसदेमध्ये आणि मग ह्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटली. मला वाटतं खासदार अमोल कोल्हे साहेबांनी हा प्रश्न टाकला होता आणि हा CR पाटील साहेब आपल्या देशाचे बहुतेय जलशक्ती मंत्री आहेत, त्यांनी त्याला लेखी उत्तर दिलं होतं. आणि हा प्रश्न काही नारपार संदर्भात नव्हता. ह्या देशातले जे काही नदीजोड प्रकल्प केंद्रीय आहेत, ह्या केंद्रीय नदीजोड प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे, आणि मग तो तक्ता जो होता त्याच्यामध्ये नारपार प्रकल्प जो आहे हा केंद्रीय नदीजोड प्रकल्प सध्या हा केंद्राच्या यादीमधून काढून टाकला हे त्याच्यामध्ये होतं. आता याच्यातली वस्तुस्थिती अशी आहे की नारपार प्रकल्प हा जवळजवळ 1952-58 पासून केंद्रीय नदीजोड प्रकल्प आहे. म्हणजे तेव्हापासून याच्यावर हा नदीजोड प्रकल्पामध्ये घेतलेला आहे. पण ते घेत असताना 2008 मध्ये हा प्रकल्प महाराष्ट्र आणि गुजरात करेल आणि त्याला केंद्र शासन त्याच्यामध्ये पैसे देईल असा करार त्यावेळेसचे आदरणीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते. मला वाटतं गुजरातला आदरणीय मोदी साहेब होते आणि माझी माहिती एखादी चुकीची असेल पण पवन कुमार बन्सल हे त्यावेळेस केंद्राचे मंत्री होते. आणि हा प्रकल्प जेव्हा सुरू झाला तेव्हा हा सुरुवातीला ह्या पश्चिम वाहिन्यांमध्ये नार, पार, अंबिका, औरंगा ह्या 4 खोऱ्यांमधनं जे पाणी वाहून जातं हे पाणी आपल्याला आपल्या पूर्व भागामध्ये वळवण्यासाठी हा सुरुवातीला जवळजवळ 40 TMC चा प्रकल्प होता. या 40 TMC चं पाणी वळवण्याचं काम या प्रकल्पापासून सुरू होणार होतं. याचे सुरुवातीला एक DPR झाला ज्याच्यामध्ये ह्या प्रकल्पाची व्यवहार त्यांना एक थोडंसं हे करा. या प्रकल्पाची सुरुवातीला जी व्यवहारता आली ही आपल्याला माहिती आहे. कुठलाही PFR आपण जेव्हा करतो, जेव्हा एखाद्या प्रकल्पाची व्यवहार्यता करतो तेव्हा ती 1 च्या वरती लागते आणि या प्रकल्पाची व्यवहारता 0.24 आणि 0.24 मध्ये हा प्रकल्प व्यवहारी नसल्यामुळे आपण डिसेंबर 2014 ला मी निवडून आल्यानंतर राज्य शासनाचं डिसेंबर मधलं जे पहिलं अधिवेशन झालं होतं त्यावेळेस आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन साहेब होते. त्यांच्याकडनं पहिल्यांदा आपण 4,34,00,000 रुपये त्या डिसेंबरच्या अधिवेशन मध्ये मंजूर करून घेतले नवीन DPR करायला. हा नवीन DPR जेव्हा आपण केला तेव्हा याच्यामध्ये आपण प्रकल्प व्यवहार्यता ही 1.74 करून घेतली जेणेकरून आपण दाखवलं की हा प्रकल्प व्यवहारी आहे. आणि हा व्यवहारी प्रकल्प दाखवल्यानंतर याचा जेव्हा प्रवास सुरू झाला तेव्हा आदरणीय केंद्रामध्ये याचे मंत्री हे गडकरी साहेब होते, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि अनेक मीटिंग होत असताना आता ह्या थोड्याशा राजकीय गोष्टी इतर काही सांगणं उचित होणार नाही पण तरी आपण आपल्या घरात बसूया असं मी सांगून आपल्याला हे करतो. 2018-19 मध्ये गुजरातचं इलेक्शन झाल्यानंतर याच्यावर दिल्लीमध्ये ही शेवटची स्वाक्षऱ्यांची बैठक होणार होती. आदरणीय गडकरी साहेबांनी त्यावेळेस महाराष्ट्राचे असतील, गुजरातचे असतील हे चीफ सेक्रेटरी पासून सर्व लोक हे तिथे बोलवले होते आणि गुजरातच्या वाटेचं जे पाणी आता हे 800 तलांकापासून जे पाणी खाली वाहून जातं त्याच्यामध्ये समुद्र सपाटीपासून 250 मीटर पर्यंत हे गुजरातचं राज्य येतं आणि 250 मीटर पासून वरती पर्यंत आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढं पाणी पडतं ते आपण आपलं उचलायचं आणि गुजरातमध्ये जे पाणी पडतं ते गुजराती त्यांच्याकडे घेऊन जायचं. हे करत असताना हा साधा ढोबळ धोरण होत असताना त्या शेवटच्या बैठकीमध्ये गुजरातने ही मागणी केली की आम्हाला 434 MMQ पाणी हे अजून लागणार आहे. आमच्या काही मतदारसंघाची जी काही अडचण होतीये त्याच्यासाठी आम्हाला हे पाणी अजून लागणार आहे. आणि त्यावेळेस 2019 मध्येच संजू भाऊ हा निर्णय घेतला. आपल्या महाराष्ट्र सरकारने
की हा पूर्ण नार पारचा जो प्रोजेक्ट आहे, हा नार पारचा प्रोजेक्ट हा भले महाराष्ट्र सरकार स्वतःच्या खर्चाने करेल, पण वाढीव पाणी गुजरातला देऊन केंद्राचा पैसा घेण्यामध्ये व्यवहारता त्याच्यामध्ये दिसली नाही. आणि ही याची घोषणा आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः विधानसभेमध्ये केली होती की नार पारचा प्रोजेक्ट आता महाराष्ट्र स्वतः करणार आहे. आणि त्याच्यामुळे ही जी आता बातमी आलेली आहे, ही बातमी 2019 लाच याची मंजुरी झाली. तेव्हापासून हा प्रोजेक्ट झाला वेगळा. आता हा प्रोजेक्ट वेगळा झाल्यानंतर नार पार अंबिका औरंगाचं पाणी आपल्याला जे वळवायचं, ते वळवायचं आपल्याला दोन खोऱ्यांमध्ये. एक आपल्याला भाऊ गोदावरी खोऱ्यामध्ये वळवायचंय, एक आपल्याला वळवायचंय गिरणा खोऱ्यामध्ये. आता जोपर्यंत हा केंद्राचा प्रोजेक्ट होता, तोपर्यंत केंद्र याचं डीपीआर बनवत होतं. आणि केंद्र डीपीआर बनवत असताना केंद्र एकत्र सगळ्या खोऱ्यांचं, म्हणजे गिरणा असेल, तापी असेल, नर्मदा असेल, इकडे गोदावरी असेल, या सगळ्या खोऱ्यांचा डीपीआर हा एकत्र बनवत होता. आणि जेव्हा हे केंद्राने ती योजना सोडली, महाराष्ट्र शासन करायला लागलं, त्यावेळेस या योजनेमध्ये नार पार गिरणा या योजनेचा डीपीआर स्वाभाविक आहे, गिरणा खोऱ्याचा डीपीआर हा टीआयडीसी म्हणजे तापी खोरे विकास महामंडळ करतं. आणि गोदावरी खोरे महाविकास मंडळामध्ये तीन त्याच्यामधले जे प्रकल्प आहे, एक जो आहे वैतरण्यापासून पाणी वळवण्याचा, जे आता डॉक्टर साहेब म्हटले की सिन्नर मार्गे जाणार आहे. दुसरा जो आहे हा आपला पार गोदावरी आहे. आणि तिसरा जो आहे तो एक दऱ्याचा प्रकल्प आहे, जो तिकडनंच मराठवाड्यामध्ये जाणार आहे. म्हणजे गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी वळवण्यासाठी याच्यातले तीन प्रकल्प जे आहेत, त्याच्यातला आपल्या महत्वाचा आणि आपल्यासाठीचा जो उपयोगाचा प्रकल्प आहे, हा पार गोदावरी प्रकल्प आहे. आता याच्यामध्ये हा संभ्रम आपण निर्माण करण्यामध्ये कुठलाच अर्थ नाही की नार पार गिरणा झालं आणि मग 8 दिवसापूर्वी जेव्हा जाहीर झालं होतं की नार पार रद्द झालाय. नार पार हा कधीच रद्द झाला नव्हता. नार पार हा केंद्रीय योजनेतून काढला होता. आणि आपले हे सगळे जे प्रोजेक्ट आहे, नार पार गिरणा, दमनगंगा आणि तो सिन्नरला जाणारा हा एक दऱ्याचा आणि आपला पार गोदावरी, या सगळ्या प्रोजेक्ट्सवर एकत्र काम सगळ्यांचं चालू होत असताना नार पार घेण्याचं काम थोडंसं लवकर होत, त्याच्यामुळे त्यांची पायी थोडी पुढे सरकली. याचा आणि ह्या प्रोजेक्टचा अर्थार्थी 1 रुपयाचाही संबंध नाही. त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट झाला म्हणून हा प्रोजेक्ट होणार नाही असा आपल्याला समज आणि संभ्रम करण्यामध्ये दादा काही अर्थ नाही. आता नार पार गिरणेचा जो प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्ट मध्ये जवळजवळ 7,000 कोटी रुपयाचा तो प्रोजेक्ट आहे. आपल्या महत्वाचा किंवा आपल्या कामाचा जो विषय आज आपली जी सर्वात महत्वाची चर्चा आहे, ती पार गोदावरी लिंक. आता ह्या पार गोदावरी मध्ये आपण जवळजवळ 4.5 टीएमसी म्हणजे 129 एमएमक्यू पाणी हे आपण वळवतोय. सुरुवातीला याला जी आपल्याला पाणी उपलब्धता मिळालेली होती, ही कॉमन पाणी उपलब्धता आपल्या नार पार गिरणा आणि गोदावरीची असताना ती 17 धरणांची पाणी उपलब्धता होती, जी 89 टीएमसी होती. आता ह्या 89 टीएमसी पैकी काही पाणी आपल्याला अजून खालून उपलब्ध करावं लागतंय. आणि म्हणून आत्ताची उलट तिथे दादा नर्मदा म्हणजे पीटीएन पार तापी नर्मदा ही लिंक आपण एक रद्द करून भाऊ आता त्याचे आपण 84 एमएमक्यू पाणी आपण इथं जोडतोय. म्हणजे पार तापी नर्मदेचं पाणी पण ते आपण इकडे घेतोय आणि हे वाढीव पाणी आपण 129 एमएमक्यू म्हणजे 4.5 टीएमसी चं पाणी एकटं पार गोदावरी मधनं आपल्या मांजर पाड्यामधनं पुणेगाव मार्गे आपल्या ह्या मार्गे पुढे जाणार आहे. आता याच्यातल्या 2-3 गोष्टी ज्या आहेत, ह्या महत्वाच्या गोष्टी, आज याचे जे एखादा प्रकल्प मंजूर होण्याचे जे टप्पे असतात, याची एसएलटीएसी ची मान्यता भाऊ ही नोव्हेंबर 2022 मध्ये झाली. आताच 450 कोटी रुपयाचा या पाण्यावर धल्ला मारण्याचा प्रोजेक्ट सबमिट केला. त्या पाण्यावर धल्ला मारला तर आपल्या हातात काय लागेल? मी काय म्हणतो, आमच्या तालुक्यातले विश्वास आहे
असतात, या कुठल्या तरी भल्यासाठी असतात. हे काही असं काही त्याच्या चेष्टे मस्करीचे विषय नाही आहेत. तर आपल्या पार गोदावरीचा जो आपली लिंक आहे, या लिंक मध्ये आपण 2 टप्प्यामध्ये पाणी उचलून लिंकची आपली 1 नंबरची जी लिफ्ट आहे ती 44 मीटरची आहे आणि दुसरी लिफ्ट जी आहे ती जवळजवळ 110 मीटरची. असं 150 मीटरने आपण पाणी उचलून हे पाणी आपण जे इकडे वळवतोय याच्यामध्ये 2 भाग, याची SLTAC ची म्हणजे राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीची शांताराम ठाकरे साहेब नोव्हेंबर 22 मध्येच मान्यता झाली. त्याच्या DPR ला भाऊ आता 5व्या महिन्यात म्हणजे मे 2023 मध्ये त्याचा DPR करण्याला पण मान्यता झाली आहे आणि त्या DPR वर जे काम चालू आहे त्याचा माझा रेग्युलर दर 8-15 दिवसांनी तिथल्या सचिवांशी फॉलोअप रेग्युलर चालू आहे. आता विषय याच्यातला सोपा आहे की याच्यातलं ह्या सगळ्या तांत्रिक बाबी करण्यापेक्षा आपल्या वाट्याला काय मिळणार आहे हाच आपल्या फायद्याचा आपल्या विषयाचा प्रश्न आहे. आता हा 4.5 TMCचं पाणी आपण जे वळवतोय हे पाणी मांजरपाडा 1 मधनं पुणेगाव मध्ये येणार, पुणेगाव मधनं आपल्या ह्याच कॅनलने जाणार आणि हे जात असताना आपण याच्यातनं 2 वापर करणार आहे की आपले जे काही आत्ताच्या घडीला जे काही अजून वंचित राहिलेले जे काही तलाव असतील, जे आपल्या अजून मागण्या असतील तो भाग आणि दुसरा भाग आपण हायराईज कॅनलनी घोडांबा कानमंडळापासून इकडे कोकण तलावापर्यंत ते पाणी या दोन्ही बाबी या DPR मध्ये तिथं मंजूर होणार आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही आपण किंतु परंतु काढू नये. माझी एक सवय आहे की ते झाल्याशिवाय मी फार उहापोह करत नाही, कारण भावना मी तेच कानात सांगितलं, नाहीतर त्याला फाटे खूप उठतात. जसं तिथला विषय झाला तो समजा जर भाऊ आता तुम्ही बोलले तो जर आधी झाला असता तर ते पण फार गरज असतं आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याला हे 4.5 TMC पाणी, हे जेवढं पाणी पार गोदावरी मध्ये उपलब्ध होतंय हे सर्व पाणी आपल्या तालुक्यामधनं जाणार आहे. मग राहतो प्रश्न आपल्याला काय की मग आता आपण पाणी पाहायचं का, हे ते होतं व्हॉट्सअपवर भाऊ जसं तुम्हाला कुठेतरी एकदा बोलले, मला तर इतकं काय काय बोलतो मी व्हॉट्सअपवर बघत नाही आणि ते आता आपण शेवटी याच्यामध्ये आहोत आणि हे नितीन दादांनी सांगितलं, तुम्ही सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. कोणी काही स्वतःसाठी कुठलं करत नाही आणि त्याच्यामुळे आपण असल्या गोष्टीवर टीका टिप्पणी ही तिथं आपल्याला हे राहायला पाहिजे. एक विषय दुसरा, आत्ताच्या घडीला आपला DPR एकदा फायनल झाला की त्याचे पुढचे टप्पे जे असतात DPR नंतर हा DPR सबमिट होतो हा MWRRA ला, महाराष्ट्र जलसंपत्ती नियंत्रण मंडळ. खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर सगळे प्रकल्प आणण्याचं जर कारण कुठलं झालं असेल तर 2005 मध्ये या MWRRA ची निर्मिती झाली आणि ही समन्यायी पाणी वाटप ही संकल्पना जेव्हा आपल्याला वर्ल्ड बँकेकडनं त्यावेळेसच्या सरकारला जेव्हा पैसे घ्यायचे होते त्यावेळेस त्यांनी याला मंजुरी दिली. हे MWRRA हे स्वतः एक कोर्ट आहे. म्हणजे 2016 का 17 ला जेव्हा मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता आणि आपलं धरणांचं पाणी तिथं जायचं होतं त्यावेळेस आम्ही स्वतः तिथं केस लढून ते पाणी थांबवलं होतं
म्हणजे तिथं केस लढावी लागते. आणि ह्या MWRA नावाच्या संस्थेकडे आता एकदा आपला DPR झाला की त्याच्या मान्यतेला ते MWRA कडे जाईल. खऱ्या अर्थाने ह्या दोन्ही गोष्टी भाऊ आधी पण झाल्या असतात. नारपार गिरण्याचं पण समजा जर आपण विचार केला तर एखाद्या वेळेस 2-4 महिने आधी पण झालं असतं. पण MWRA चा जो आता चांदे साहेब तिथं आहे ती पोस्टच 3 महिने रिकामी होती आणि त्याच्यामुळे त्याला थोडासा विलंब झाला. पण आता गोष्टी एकदम गतिमान झाल्या. MWRA ची मान्यता मिळाली की तिच्या नंतर कुठलीही गोष्ट आता राज्यपालाच्या मंजुरीला जावी लागते. आता वरच्या आपले अतितुकीचे जे खोरे आहेत, खऱ्या अर्थाने आपलं गिरणा असेल, गोदावरी खोरा असेल, हे अतितुकीचे खोरे असल्यामुळे याचे राज्यपालाची मंजुरी करून आपल्याला मंत्रिमंडळामध्ये ते जाईल आणि मग त्याची मंजुरी मिळेल. म्हणजे आता आपला पार गोदावरी जो प्रकल्प आहे हा दुसऱ्या म्हणजे थर्ड लास्ट स्टेपला आहे. एकदा DPR झाला की त्या DPR हा सर्वात महत्त्वाचा त्याचा भाग आहे. आणि नितीन दादा तुम्ही जे म्हटले हा याच्यातच ह्या DPR मध्ये आपल्याला हे करून घ्यावं लागणार आहे की आपले हे सर्व धरणं भरायचं, आपले जे हे करायचे. आणि याच्यासाठीच आपण जसं जो तुम्ही हे केला ज्या वेळेस त्या धरणांचा कार्यारंभ आदेश मंजुरी होते त्यावेळेस त्याच्या याच्या DPR मध्ये जे आलं तेच पुढे होणार आहे. आज आपण जरी हे आपल्या मांजरपाड्याचा विषय काय म्हणतो की मांजरपाड्याचं पाणी आलं आणि मग आता ते सगळं येवल्याला जाणार आहे का? मध्ये कोणीतरी बोललं की चांदवडचे 5 धरणं आणि मग पहिले सुरुवातीला येवल्याचे 15 होते ते 44 कसे झाले? ते 44 याच्यासाठी झाले की पुणेगाव नंतर जेव्हा मांजरपाडा झालं 2010 ला जेव्हा मांजरपाड्याला कार्यारंभ आदेश मिळाला, मांजरपाड्याची क्रमा ही UGPDच्या सुप्रमामध्येच मांजरपाड्याची क्रमा आहे. 2010 ला जेव्हा भुजबळ साहेबांनी हे मांजरपाड्याचं कार्यारंभ आदेश केला त्यावेळेस त्यांनी हे टाकून घेतलं की आमचे 15च्या ऐवजी 44 धरणं तिथं मिळून जातील आणि म्हणून त्या अर्थाने ते पाणी केव्हा आता आज पाणी जरी जात असलं तरी हे काम त्यावेळेस आणि म्हणून ती सतर्कता ज्यावेळेस कागद बनत असतो त्यावेळेस ती सतर्कता आपल्याला जर नाही ठेवली तर नंतर आपण किती पण भोई ठोकत राहिलो तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आजचाही एक भाऊ एक सोपं उदाहरण सांगतो. आजही जेव्हा आपण लाईनिंग चालू केलं आपलं सरकार आल्या नोव्हेंबर 2022 मध्ये याला 34 उपक्रमा मिळाली आणि पुणेगाव पासून तर आपल्या नरसवाडी पासून तर येवल्याच्या देवळगाव पर्यंत हे जवळजवळ 250 कोटीचं लाईनिंगचं काम हे 7-8 महिन्यापूर्वी जेव्हा सुरू झालं त्यावेळेसही अधिकाऱ्यांना प्रत्येक गावात पाठवलं की कुठल्या कुठल्या गावाचे गेटचे ठराव आहेत. दुर्दैवाने भाऊ केंद्राई धरणाला खडक उचलला आपले जर विरोधी पाटील असतील आणि काही मंडळी असतील तर तेवढं दैवत आता आज गणेश दिसत नाही. दैवतच्या इथं गणेशनी 2-4 काही बंधार गेट सुचवले तेवढं आणि तळेगावचं एक गेट याच्या पलीकडे एकाही गावाने मागणी केली नाही. आता हे मला माझं दुर्दैव वाटतं पण आपण त्यावेळेस जर सतर्क नाही राहिलो. एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. रेडगावच्या पाण्यावर आपल्याला कायम तिथं संघर्ष करावा लागतो. रेडगावच्या मागच्याही वर्षी मला वाटतं आपले काही लोक तिथे गेले होते, पाठावर तिथं भांडावं लागलं होतं. त्याच्या तात्काळ दुसऱ्या आठवड्यामध्ये भाऊ आपण कारण ह्या कॅनलची मंजुरी त्याच्यामध्ये जेव्हा झाली होती लाईनिंगची तेव्हा 1.5 कोटी रुपये टाकून त्याला बायपास करायचा जेणेकरून आपल्याला निफाड तालुक्यामध्ये पाणीच फिरवायची गरज नाही. आपण बायपास करायचा. 3 शेतकऱ्यांचा प्रश्न होता त्यांच्या इथून पाईपलाईन टाकून द्यायची जेणेकरून त्यांचं क्षेत्रही बुडणार नाही. सुरुवातीला त्याला तिथं जाऊन सर्वे झाला, सगळं झालं. त्यावेळेस ते शेतकरी पहिले तयार झाले, नंतर ते तयार. मग आता कोण जाऊन सांगतं नंतर जाऊन कोण जाऊन सांगतं हा विषय काही त्याला सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे हे आज 1.5 कोटी रुपयाचं आपण त्याच्यामध्ये घेतलेलं असताना पण त्याच्यावर तिथं पुढं काम करता येत नाही. आता हाच प्रश्न घेऊन आपण 2010 मध्ये जी चूक केली ही चूक आताच्या DPR मध्ये करणार नाही याची आपल्याला सर्वांना खात्री बाळगावी लागेल. नाहीतर परत DPR होऊन गेला तर मग आपण आणि एका गोष्टीचा मला आनंद आहे की आज शरद पवार आणि अक्षय हे परवा समजा जर दादा अमोल कोल्हे साहेबांनी हा प्रश्न उपस्थित नसता केला तर आपल्यापैकी मला नाही वाटत 10% लोकांना नारपार माहिती राहिला. पण आज सगळे तज्ञ राहिले, सगळ्यांनी जाऊन अभ्यास काढून आणलेला आहे. हा खऱ्या अर्थाने फायदा आहे. पण याचा फायदा आपण राजकीय
राजकीय टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण एकत्र बसून, जसं की शिरीष भाऊंनी सांगितलं, ही गोष्ट सर्वात महत्त्वाची की इथं भाषण करण्यापेक्षा आपण 4-8 दिवसानंतर प्रमुख लोकांनी 7-8 जणांनी बसलंच पाहिजे आणि एकत्र बसून आपण त्याच्यावर कसा शासनाकडे मार्ग काढायचा. सगळ्याच गोष्टीला आंदोलन करायला लागतात असं कुठलीच गोष्ट नाही. आणि ह्या गोष्टी तर आपल्या पाईपलाईन मध्ये या गोष्टी होणार आहेत. याला जर शासन नाही म्हटलं तर आंदोलनाचा विषय ना, पण याच्या पाठपुराव्याला मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्यापासून तुम्ही सर्व माझ्या बरोबर राहाल ना. हो म्हणजे काही दम नाही तर झालं आज भाषण नाही की उद्या सगळे गायब संजू भाऊ. आणि दुसरं मी सांगितलं तसं विषय घेतो सगळ्याचे सांगतो म्हणजे अरे सगळं सांगतो. या विषयावर आपण सर्वांनी तिथं बैठका घेऊ. मागे भुजबळ साहेब तिथं असताना भुजबळ साहेबांबरोबरही आपण बैठका बऱ्याच वेळा तिथं लावण्याचा प्रयत्न केला. एक ना अनेक बैठका झाल्या. दुर्दैवाने काय काय पाठपुरावा होतोय. मला वाटतं पुढच्या बैठकीला आपलेही काही प्रमुख 5-7 जण तिथं राहू, जेणेकरून आपला रेटा आणि प्लस आपल्याला माहिती या दोन्ही गोष्टी त्याच्यावर होता येईल. आज जरी आपण पुणेगावचं जे मांजर पाड्याचं जे पाणी चाललं आहे ते थोडंसं चालतं की बाबा आपण बघतच बसायचं का, तरी देवरगावला तिकडे पाणी जायचं आणि तळेगावला आपण पाणी काढलं. आज तळेगावचा बंधारा आपण पूर्ण भरून घेतलाय, म्हणजे तिथं पाणी जायच्या आधी आपण भरून घेतलं. अनिल भाऊला माहित नाही पण शाळापासून तिथलं काळपड्यापर्यंत पाणी चालू आहे. सांगवीची गेट आपली ओपन आहे, म्हणजे आपण तिथं कागदावर जरी नसलं तरी हे तुम्ही शूटिंग मध्ये पुढे टाकू नका, म्हणजे हे कट करून घ्या. कागदावर जरी आपल्याला ऑथराइज नसलं तरी आपल्याला सगळ्या बंधाऱ्यांमध्ये आज आपण पाणी तिथं सोडून घेतोय. आता शेवटी आपण नियोजन करत असताना एक जलसंपदा खात्याचं सर्वांना तुम्हालाही माहिती असेल की कुठल्याही धरणाचं जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा ते टेल टू हेडर सोडलं जातं. हे कागदोपत्री तसं प्रॅक्टिकली काही होत नाही, पण ज्या पद्धतीने आपण पर्सूल मध्ये 2016 मध्ये पाणी आणलं तुकाराम भाऊ आहे, म्हणजे शिरीष भाऊंनी ते थोडं सांगितलं, ते थोडंसं त्याच्यामध्ये गफलत झाली. कारण 14 मध्ये ते तिथं आलं होतं आणि 24 मध्ये नाही तुमच्याकडे आलं, 16 मध्ये स्वतः तिथं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब आले होते आणि 16 मध्ये ते पाणी तिथे आलं. पण ज्या पद्धतीने आता मागच्या वर्षी आपण पर्सूलला पाणी आणण्यासाठी तिथलं पूर्ण पुणेगाव धरण आपण रिकामं केलं. आपली कळकळ तिथं होती. 300 MCFD पाणी दादा पावसाळा संपल्यानंतर, म्हणजे इथं वरती हे विलासांचे दयानेचे इथं हे आंदोलन करत होते की कॅनल बंद करा, विचारून घ्या. विलासच नाही सांगणारा होता, हे आंदोलन करत होते कॅनल बंद करा. इंडोनेचे लोक आंदोलन करत होते कारण शेवटी त्यांच्या शेत्या पण उकळत होत्या, म्हणजे त्यांचं चूक आहे असं नाही, पण जी तळमळ आपली होती की आपल्या भागात पाणी आलं पाहिजे. मग भुजबळ साहेबांनी ती तळमळ त्यांच्या भागामध्ये पाणी द्यायला दाखवली, त्याच्यात काही गैर आहे. त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने तिथं पाणी नेलं. त्यांनी एवढं मोठेपणा दाखवला की माझ्याकडे पाणी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही इथं जरी पाणी चालू केलं. त्यांचंही सहकार्य आपल्याला आहे, आपलंही सहकार्य त्यांना आहे आणि त्याच्याशिवाय हे पाणी आपल्या ह्या दोन्ही दुष्काळी तालुक्यांमध्ये खेळू शकत नाही. आणि त्याच्यामुळे हे पाणी वाढीव माझी आता आपल्या सर्वांना परत एकदा विनंती आहे, कारण बऱ्याच गावचे लोक इथं आले असतील की आतापर्यंत कमीत कमी आपण आपल्या बंधाऱ्यांचे जर निवेदन दिले नाही तर आपल्याला अजूनही ते निवेदन तरी द्या. पण कागदच आला नाही आणि नंतर आपण म्हणायचं की बाबा माझ्याकडे पाणी झालं नाही झालं, आता हे गणित मला कधी कळलं नाही. त्याच्यामुळे तो पाठपुरावा आपल्याला करावा लागणार. दुसरी महत्वाची गोष्ट, एक थोडंसं आता पावसाळ्यात तुम्ही किंवा हे आपण नारळात संपू मग हत्यार आणि हे सर्व गोष्टी एक कुठेतरी असं पसरवलं जातं की बाबा राहुल दादाला इकडं पाणी येऊ द्यायचं नाही, इकडं हे करायचं नाही, हे पाणी इकडं आलं तर पाणी इकडं बी शेती नाही तिकडं बी नाही. त्याच्यामुळे मला आणि हा आपल्यामध्ये आता 10 वर्ष झाले तरी अजून आपण तेच विष पेरायचं काम करतोय. एक इतिहासाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. खऱ्या अर्थाने नार पारवर काम करत असताना या नार पारवर बाबा जवळजवळ 40 वर्षापासून काम करतो आणि नार पारचा हा मांजर पाडा जो धरण आहे ना, तुमच्यापैकी किती लोकांना माहिती असेल माहित नाही. मांजर पाडा धरणाची दादा सर्व गोष्टी या 2004 मध्ये मांजर पाडा धरणामधनं बोगदा काढायचा,
आणि चनकापूर मध्ये पाणी टाकायचं, हा आहे मांजरपाडा. याच्या सर्व मंजुऱ्या झाल्या. योगायोगाने सत्ता बदलली, धरण तिथंच राहिलं, बोगद्याची दिशा बदलली आणि पाणी इकडे आलं. आता 2014 पासून मी त्याला विरोध नाही केला. शेवटी दोन्ही तालुके आपले. त्यावेळेस जो काही त्यांचा हे असेल त्याच्यावर जेव्हा 2006 मध्ये त्याला मांजरपाड्याचं पाणी गिरणे देण्याच्या ऐवजी मांजरपाड्याचं पाणी गोदावरीमध्ये द्यायला खर्च कमी असं पत्र आहे 4 वेळेचं. आणि म्हणून हे पाणी आपण इकडे वळवतोय. म्हणजे त्यावेळेस आदरणीय अजितदादा पवार हे स्वतः या राज्याचे जलसंपदा मंत्री होते. त्यांनी तिथं आश्वासन दिलं होतं की मांजरपाडा 1 आणि मांजरपाडा 2 म्हणजे मांजरपाडा 1 जसा आता गोदावरी खोऱ्यासाठी झाला तसंच मांजरपाडा 2 हे गिरणा खोऱ्यासाठी तिथल्या त्याच्याच बाजूची साईड आहे आणि तिथून गिरणा खोऱ्यासाठी होईल. आणि हे दोन्हींचा कार्यारंभ आदेश एका दिवशी होईल, या दोन्हींचं काम एका दिवशी होईल, याला पैसा एका दिवशी होईल. पण सत्तेपुढे शेवटी शहाणपण नसलं, मध्ये काही सत्ता नव्हती आणि त्याच्यामुळे ह्या मांजरपाड्याचा कार्यारंभ आदेश 2010 मध्ये झाला. 2010 मध्ये पूर्व गोदावरी प्रकल्पाच्या दुसऱ्या सुक्रमामध्ये याची मान्यता आली. त्यावेळेसच याचं सर्व पाणी हे येवल्याला साठी राखीव झालं आहे. आणि त्या कार्यारंभ आदेशामुळे आज तुम्हाला काय करता येईल. आज आपण किती पण भुई पोपटली तरी हे आपण फक्त फोन करणार आणि सांगणार, त्याच्यापेक्षा जास्त काही होत नाही. आणि त्याला विरोध करायचा नाही म्हणून मांजरपाडा 2 साठी आम्ही आग्रही राहिलो. मांजरपाडा 2 ची परिस्थिती पण तीच झाली जी आपल्या हत्यारांनी याची होतीये की आता राज्यपालाच्या मंजुरीसाठी माझी मागच्या राज्य म्हणजे त्यावेळेस आपले म्हणजे आता बीएमसी चे जे कमिशनर आहेत चहल तेव्हा जल सचिव होते त्यावेळेस. त्याची राज्यपालाकडे हत्यार मांजरपाडा 2 या तिन्ही याची त्याची बैठक झाली, त्याचे मिनिट्स आहेत. याचा वारंवार पाठपुरावा केला. तर कुठेतरी बाबा राहुल दादाला सांगता होता की काय माझा त्याच्यात मला मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, हत्यार धरण असेल, गिरण्यातलं पाणी असेल, आपल्या पार गोदावरीचं असेल, याच्यामध्ये साठी मी फक्त आग्रहीच आहे की हे व्हायलाच पाहिजे. आणि हत्यार धरणाबद्दल पण दुर्दैवाने त्याच्या अनेक इतर वेळा चौकशी केली. मागे एक नियम बदलला, कारण श्री टॉमचं माझं एकदा दोनदाच त्याच्यावर बोलणं आलं, नंतर आमचाही कुठं त्याच्यावर बोलणं झालं नाही. आपल्यापैकी पण कोणी कधी हत्यारचा प्र शब्द आतापर्यंत काढलेला मला आठवत नाही. कोणी काढला असेल तर आता उभं राहून सांगावं की बाबा मी तुमच्याकडे हत्यारचा पाठपुरावा केला. थांबतो एखादा सेकंद मी, कोणी ऐका थांबून गेलं नाही बसू नका साहेब. असं हत्यार मांडला नाही पण मांडायला तुम्ही पाहिजे. बरोबर आहे ना? अरे बाबा आज आपण जी सुरुवात करतोय, आज ही सुरुवात याच्यासाठी चांगली होती की आज आपण सगळे एकत्र येऊ. मला बसायला काय मी बसतो पण हत्यार तुम्हीच मांडायला. आणि मी मांडतो तेच तर बस. या गोष्टीवर आजपासून काल काय झालं मला खऱ्या अर्थाने आज डॉक्टर साहेबांनी त्याचा अभ्यास केला, भूषणने अभ्यास केला. म्हणजे आता कोणीतरी बोललं की फडणवीस साहेबांना मी जवळचा पिक्चर जवळचा भूषण आहे, त्याच्यामुळे भूषणने सांगितलं तर एका गोष्टीमध्ये लगेच होत नाही. आपण सर्व आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडे पुढच्या 8-10 दिवसामध्येच ही बैठक लावू. 1-2 मिनिटं शांत राहा. याच्यावर आपण परत म्हणजे आता एक विषय घेऊ. त्याच्यामुळे हत्यारच्या बाबतीतही एक